मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही. फडणवीसांचं स्पष्टीकरण. आमच्या पक्षातील मंत्र्यांची यादी काढली, वरिष्ठ निर्णय घेतील, तर शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील मंत्री ठरवतील. फडणवीसांची माहिती. 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन, त्यामुळे 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया. महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वर्चस्व राहणार. गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती. तर राष्ट्रवादीच्या पदरामध्ये महसूल खातं पडण्याची शक्यता, तर सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी. सूत्रांची माहिती. फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब. भाजपचे जवळपास 20 आमदार, तर शिंदेचे 13 आणि अजितदादांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्वाची बैठक. दुपारनंतर फडणवीस, अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना होणार, तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार. मंत्रिमंडळामध्ये आमदार रवी राणा यांची वर्णी लागणार. निवडणुकीमध्ये राणा दाम्पत्याने केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. शिंदेगड आणि भाजपमध्ये आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच. गृहमंत्री पदापाठोपाठ शिंदे ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. अजितदादा गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही. सूत्रांची माहिती. दरम्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी दोन्ही खात्यांसंदर्भात शिंदेंना आश्वासन देण्यात आल्याची माहिती. शिंदे अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत. जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, अशी स्थिती. वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री नंबर 2 कोण, नंबर 3 कोण हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. उपमुख्यमंत्र्यांच्या छातीवर बॅच लावणं आवश्यक. विजय वडेट्टीवारांचा टोला. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादांकडून दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन भेट. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचीही उपस्थिती. पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. अजितदादांची भेटीनंतर प्रतिक्रिया. अजितदादांसोबत भुजबळ, प्रफुल्ल पटेल तसंच सुनील तटकरे पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी. पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते पवारांच्या भेटीला. महान माणसाविरोधात प्रचार केला आणि शुभेच्छा द्यायला आले. संजय राऊतांचा अजित पवारांना जोरदार टोला. राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंधही असतात. पवारांसोबतच्या भेटीनंतर अजितदादांचं वक्तव्य. जवळपास अर्धा तास अजितदादा पवारांच्या निवासस्थानी होते. शरद पवार आणि अजित पवारांमधील भेट कौटुंबिक. राजकारण आणि कौटुंबिक संबंध आम्ही वेगळे ठेवलेत. पवार कुटुंबातील कुणीही पातळी सोडून टीका केली नाही. योगेंद्र पवारांचं वक्तव्य. शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकार लोक सांगतात. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी काम केलंय. अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येणं साहजिकच आहे. दादा आणि पवारांच्या भेटीवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. शरद पवार महाराष्ट्राचे आधारबळ. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणालाही एक पाऊल पुढे टाकता येत नाही. अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. जयंत पाटील व्यस्त असतील म्हणून दिल्लीमध्ये आले नसावेत. पवार साहेबांनी जयंत पाटलांवर कुठली तरी जबाबदारी दिली असावी. जयंत पाटलांच्या अनुपस्थितीवरील प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी. पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निलेश लंकेंकडून दिल्लीमध्ये केक कटिंग. निलेश लंकेंनी समर्थकांसोबत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादांकडून पवारांसाठी आलेल्या भेटवस्तूची पाहणी. वाढदिवसाच्या निमित्तानं चांदीच्या 85 नाण्यांनी बनवलेलं खास गिफ्ट देण्यात आलं. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे आणि कन्या रेवती सुळे ही पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी. अजितदादा आणि पवारांच्या भेटीदरम्यान रेवती सुळे आणि सदानंद सुळे निवासस्थानाबाहेर दिसले. पवारांची भेट घेण्याआधी अजितदादांकडून शुभेच्छा देणारं ट्विट. उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो, अजितदादांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा. आज शरद पवारांचा वाढदिवस. पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीमधल्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी. शरद पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छा देणारे बॅनर. शरद पवार सध्या दिल्लीमध्ये. कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेत्या नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून कधीही मतदान करणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा. काही ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात जावं. उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं. लोकांची दिशाभूल करून राग पेटू नये, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य. संजय राठोडांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून महाआरती. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महाआरती. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये 40 मंत्र्यांसाठी बंगले सज्ज. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता.
नागपुरातील रवी भवन आणि नाग भवन परिसरात मंत्र्यांचा मुक्काम असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपचं महाधिवेशन होणार. पंतप्रधान मोदींची उपस्थिती असणार. मोदींच्या हस्ते फडणवीसांचा सत्कार केला जाणार. रवींद्र वायकरांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला. अमोल कीर्तीकरांनी वायकरांच्या निवडीला कोर्टामध्ये दिलं होतं आव्हान. तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये वायकरांचा 48 मतांनी विजय. रत्नागिरीच्या लांजा राजापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाची नैतिकता स्वीकारत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. कुडाळ आणि मालवण तालुक्यामधल्या धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा. आमदार निलेश राणेंची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. फडणवीस मुख्यमंत्री होता तेव्हा जातीय तणाव निर्माण केला जातो. भाजपचे माजी खासदार अमर साबळेंचा आरोप. परभणीमधल्या घटनेवर बोलताना अमर साबळेंकडून उदाहरणासाठी भीमा कोरेगाव कोपर्डीच्या घटनांचा उल्लेख. परभणी शहरामध्ये कालच्या तणावपूर्ण वातावरणानंतर आज शांतता. परभणी शहरात पोलीस आणि एसआरपीएफची गस्त. पोलिसांनी आतापर्यंत 40 आंदोलकांना ताब्यात घेतलं. मंठ्यामधील बंद शांततापूर्ण पाळावा. मंठा शहर बंदच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांचं आवाहन. परभणीमध्ये काल झालेल्या दगडफेकीनंतर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. दुकानासमोरील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड. जालना परभणी महामार्गावर आंबेडकर संघटनेचा रास्ता रोको. परभणी घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत रास्ता रोको. पोलीस बंदोबस्त तैनात. आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यामधील मंठा शहर बंदची हाक. जालन्यातून परभणीकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द. संघटनांना शांतता पाळण्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांचं आवाहन. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यामध्ये आज ठिकठिकाणी बंद. जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस सेवा ठप्प. कुर्ला बस अपघात प्रकरणी आतापर्यंत 25 जणांचा जबाब नोंदवला गेला. तर बसमधील सीसीटीव्हीच्या आधारे प्रवाशांचा शोध घेऊन त्यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. कुर्ला बेस्ट बस अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर. बस रस्त्यावरील वाहनांना उडवत जातानाची घटना सीसीटीव्हीत कैद. कुर्ला बस अपघात प्रकरणी नवी माहिती समोर. बसचं योग्य फिटनेस प्रमाणपत्र होतं. आरटीओ टीमकडून स्पष्ट. बसमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या नसल्याने ही मानवी चूक असू शकते. आरटीओची माहिती.